नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहताय एजू वार्ता. पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांच्या अगदी कमी कालावधीत पसंतीस आलेला महोत्सव. या महोत्सवात अनेक आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. लीड फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या मान्यवर व्यक्तींचे विचार ऐकायला भेटतात. मोठ्या साहित्यिकांशी त्यांना संवाद साधण्याची संधी मिळते आहे. त्याचबरोबर साहित्य क्षेत्राबरोबरच त्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी सुद्धा अनुभवायला मिळते आहे. आणि याच पुणे पुस्तक महोत्सवात जे तरुणाई, जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. त्यांना हा पुस्तक महोत्सव नेमका कसा अनुभवायला येतोय, चला तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. काय तुला अनुभव आलाय पुस्तक महोत्सवामध्ये सहभागी होऊन? तर आम्ही माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातून आलतो, टिळक रोड वरून. तर आम्ही इथे फिरलो. त्यात चांगली गोष्ट म्हणजे ज्या विषयाचे पुस्तकं हवेत, ॲनिमी, साधे, मराठी, इंग्लिश, स्पेन, त्या योग्य दरात इथे पुस्तकं उपलब्ध आहेत. थँक्यू. काय तुझा अनुभव आहे पुस्तक महोत्सवाला भेट दिल्यानंतर? मी पहिली वेळेस आले पुस्तक महोत्सव बघायसाठी आणि तर नवीन नवीन पुस्तकं, नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज, नवीन नवीन कल्चरल जे स्टोरीज, नवीन जुने पुस्तकं आहेत बघायला अनुभव आला. आणि माझं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की बाबा पुस्तकं चांगली आहेत, असं ते आहेत. आणि इथे दर पुस्तकांचा कसा आहे? नाही स्वस्तामध्ये आहेत, पण जे काही ऑफर मध्ये आहेत, सवलतीमध्ये आहेत, बजेटमध्ये पुस्तके आहेत. त्याला वाचनाची आवड आहे त्यांनी येऊन पुस्तकं घेऊन वाचू शकतो. मला दिसतंय की तुम्ही काही कार्टून्सचे स्टिकर्स वगैरे आणि घेतलेले आहेत. काय एकूण या महोत्सवाचा तुम्हाला काय अनुभव आहे? खूप छान वाटतंय. आम्ही ते क्लासला येतो, कोचिंग क्लासेसला. भारी वाटतंय. खूप साऱ्या बुक्स वगैरे आहेत आणि बुकमार्क वगैरे आम्ही घेतलेत. आता अजून बघायचंय, फिरून बघ. काय आणखी काय खरेदी करणार आहात? बुक्स ठरवून आलेलो आहे, ह्या बुक्स घ्यायच्यात आणि अजून एक्सप्लोर करणार आहोत. पुस्तक महोत्सवाचा तुमचा अनुभव काय आहे? I visited the book festival right now. My experience, I have visited this firstly. I came to Pune for my education, and here when I came here, I saw the book festival. I visited every stall on the book festival. Educational type, inspirational type, all like it's all is for this all is for children's and everything. It's all categories can come here and visit here. So I think this is the best thing ever that I have visited. Thank you. काय तुझा अनुभव आहे पुस्तक महोत्सवात? खूप चांगले बुक्स आहेत इथं, वेगवेगळ्या प्रकाराचे बुक्स आहेत. इन्सायक्लोपीडिया, स्टोरीज, हॉरर, सगळ्या प्रकारचे बुक आहेत. खूप चांगले वाटते इथे. मी शाळेला थँक्स बोलतो, शाळेने मला इथं आणलं त्यामुळे. राहुल, काय तुझा अनुभव आहे आणि शाळेने आणलं इथे, विद्यार्थ्यांना कसं वाटलं? विद्यार्थ्यांना खूप छान वाटलं. ऍक्च्युली मला पण म्हणजे पर्सनली वाटलं तर हा खूप छान उपक्रम आहे, कारण की इथे आता व्हरायटी ऑफ बुक्स आहेत. आता सेपियन्स सारख्या इव्होल्युशनवरच्या पुस्तकावरून आध्यात्मिक म्हणजे श्री हनुमानावरची पुस्तकं आहेत. तर दॅट एक्सपिरियन्स इज क्वाईट गुड. आणि इकडची पुस्तकांची व्हरायटी आणि म्हणजे स्टॉल्स मधली माणसं सुद्धा खूप फ्रेंडली आहेत आणि ते मला खूप आवडलं. तू मित्रांबरोबर आलाय, इथं पुस्तकं पाहिली, काय अनुभव वाटलं? मला खूप मस्त वाटतं इथे येऊन, कारण का इथे तर बुक्स वगैरे पण आहे आणि इथले जे लोक आहेत ती चांगले बोलतात वगैरे पण. अँड इथे अशा वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला खूप साऱ्या प्रकारच्या बुक्स आहे, जसं की तुम्हाला पण नॉवेल्स आहे, अजून एक्सेट्रा खूप सारे इथे. आणि म्हणजे कोणाच्या असं जीवनावरती आधारित अशा बऱ्याच प्रकारची पुस्तकं इथे. त्यामुळे मला इथे खूप आवडलं. आणि बाकी त्यांनी असं बाकी व्यवस्था वगैरे पण छान केली आहे. आता तुझ्या पालकांना घेऊन इथे पुस्तकी खरेदी करणार आहेस? हो, येणार आहे नक्कीच. पुस्तक महोत्सवाला तरुणाई ग्रुपने भेट देत आहे. अशाच तरुणाईशी आपण संवाद साधतो आहोत. तुला पुस्तक महोत्सवाला तू भेट दिली, पुस्तकं पाहिलेस, काय अनुभव आहे तुझा? आम्ही आत्ता जे पुस्तकं पाहिली म्हणजे ह्याच्यामध्ये सर्व प्रकारची पुस्तकं आहेत, जसे पाहिजे तसे आपल्याला. म्हणजे आपल्या इतिहासापासून भूगोल, परत आपले संविधान झालं, अशा खूप काही पुस्तकं आहेत जे आपल्याला आपण वाचली पाहिजे. त्यातून आपल्याला खूप काही शिकायला भेटेल. अशी पुस्तकं आहेत की जे आपण बाहेर नाही भेटणार, जी इथं आहेत. आपण त्या पुस्तकांना घेतलं पाहिजे, त्या पुस्तकांचा परिचय घेतला पाहिजे. पुस्तकांच्या पलीकडे काय काय आहे ते सगळं आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. परत इथलं जे सराउंडिंग नेचर वगैरे केलंय, जे डेकोरेशन आहे एकदम बेस्ट केलंय. जसं की आता इथं शिवाजी महाराजांचं पूर्णपणे एक डेकोरेशन केलंय, हे मस्त केलंय. म्हणजे असं इथं छान सराउंडिंग केलंय की बाबा लोकांनी यावे, प्रोत्साहन करावे की पुस्तकं वाचावे, गरजेचं आहे.